चकवा, जादूटोना, भूताची जागा किंवा भूताचा बंगला याच गोष्टींना आपण लहानपणापासून घाबरत असतो आणि अजून किती दिवस घाबरत बसायचं. म्हणून असंच आमची इकडे एक भूताची जागा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगल्यामध्ये आम्ही जायचं ठरवलं. आता जायचं तर ठरवलं, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जायची हिंमत होत नव्हती, म्हणून छोट्याला सोबत घेतलं. आणि याचं नाव जरी छोट्या असलं तरी याचे काम लय मोठे मोठे. हा लोकांनी फाशी घेतलेल्या दोरीने नारळ काढतो. छोट्याला सोबत घेतला आणि आम्ही निघालो भूतांच्या जगात, म्हणजेच भूतबंगल्याच्या शोधात निघालो होतो. तेच आमची रस्त्यात चालता चालता गाडी बंद पडली आणि तिथेच आम्ही समजून घ्यायला पाहिजे होतं की देवाला सुद्धा आम्हाला तिथे घेऊन जायची इच्छा नाहीये. पण 10वीला केलेल्या टेक्निकलचा फायदा घेऊन कशी बशी आम्ही गाडी चालू केली आणि आम्ही निघालो जंगलाच्या दिशेने. घनदाट जंगलामध्ये आम्हाला एका ठिकाणी एक झाड दिसलं आणि तिथेच होता आमचा भूत बंगला. कधीच अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवणारा मी, पण तिथे गेल्यावर आवाज ऐकून माझी सुद्धा फाटत होती आणि तरी सुद्धा मी छोट्याला म्हणत होतो की छोट्या, आतमध्ये जायचं की थांबायचं. आता इथपर्यंत आलं तर जाऊच लागेल. जो होगा सो देखा. छोट्याचं जो होगा सो देखा जाएगा हे वाक्य ऐकून आम्ही आतमध्ये जायचं जर ठरवलं, पण छोट्यासोबतच असं काही होईन असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. आणि जेव्हा आतमध्ये एक पाऊस जरी टाकलं तेवढ्याच छोट्या मागून गायब झाला आणि याची मला कल्पना सुद्धा नव्हती. जेव्हा छोट्या आवाज दिला तेव्हा मागं छोट्या दिसलाच नाही आणि छोट्या कुठं गेला, नेमकं त्याचं झालं काय हे शोधात मी पटापटा छोट्याला सापडायला लागलो. इकडून तिकडून फिरत होतो आणि तिथे आमची वाट बघत होता आमचा काळ. गाठ फाटून गेली बार माणसाची. तुला भूभागला पाहायचा होता ना. जोकिंग. लहान पोरं कधी घेऊन आला? कोणता लहान पोरं काय लोक करा, आपण दोघं जण सोबत नाही आलो का? काय बस काय माझ्या मत करू आपल्याला ते काय वाईट दिसा नाही का?